हॅलो डिअर स्टुडंट्स, लक्षणे सजीवांची ह्या धड्याच्या आपल्या आजच्या पार्टमध्ये आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे वाढ आणि विकास. सो वाढ एखाद्या सजीवाची होते म्हणजे नक्की काय होतं आणि सजीवाचा विकास होतो म्हणजे नक्की काय असतं, हे आज आपण डिटेल वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहित शिकणार आहोत. सो आता बघा, तुम्ही लहान मुलं बघितलीत, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं होतं. तुम्ही आधी लहान होतात, अगदी छोटंसं बाळ होतात, दुपट्यात आई तुम्हाला गुंडाळून घ्यायची, फिरवायची, उचलायची. आणि आता तुम्ही मोठे झालात, बरेच मुलं तर आईच्या उंचीची वगैरे झाला असाल, आईपेक्षा मोठी झालं असाल काही, आता तुम्ही आईला उचलून घेत असाल, हो की नाही. सो आता ह्या टप्प्यांच्या मध्ये दोन गोष्टी झाल्या. तुमच्या शरीराची उंची वाढली, तुमचं वजन वाढलं, तुमची जाडी वाढली, हो की नाही. लहान बाळाचे आता तुम्ही आहात त्याच्यापेक्षा जाड झालात की नाही, उंची वाढली. सो हे झालं तुमची वाढ. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, शरीराची वाढ होणे, तुमचं आकारमान वाढणं, लांबी वाढणं वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या बाबतीत, ही झाली तुमच्या शरीराची वाढ होणं. तसंच जसं तुमची वाढ होते तशी प्रत्येक सजीवाची होते. झाडांचं उदाहरण घ्या, झाडांच्या मध्ये देखील वाढ होते ना. झाड आधी छोटूसं असतं, जसं या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. छोटंसं झाड आहे, म्हणजे आधी हे बी आहे, मग ते रुजलं, त्याच्यातून छोटंसं झाड तयार झालं, मग त्याच्यानंतर जरासं मोठं झाड आणि मग एकदम मोठं ट्री मध्ये त्याचं रूपांतर झालं. सो ही एक प्रकारची वाढ झाली ह्या झाडामध्ये. तसंच हे जे एक्झाम्पल आहे, हे बाळाचं उदाहरण. बाळाच्या याच्यामध्ये पण तुम्ही दिसतंय, आधी हे बाळ छोटंसं रांगतंय, मग जरा मोठं झालं, धरून धरून चालायला लागलं, मग पळायला लागलं, मग तुमच्या स्टेजला आलं. सो हा जो तुमच्यामध्ये होणारा बदल आहे बघा, हा जो बदल आहे हा वाढ तर आहेच, परंतु आता बघा, समजा या टप्प्यापर्यंत ह्या बाळ वाढलंय, म्हणजे एवढं उंच झालंय, एवढं मोठं झालंय, पण ते अजून रांगतंय, त्याला चालताच येत नाही. या केसमध्ये काय झालं रे बघा, मी काय सांगितलं, ह्या टप्प्यामध्ये जसं हे आता समजा पहिली दुसरीचं बाळ आहे, पहिली दुसरी म्हणजे एक 6-7 वर्षाचं बाळ आहे असं समजा. आता ह्या 6-7 वर्षाच्या मुलाला जर आता त्याचं उंची वाढली आहे, वजन वाढलंय, लांबी वाढली, सगळं झालंय, पण त्याला अजून चालताच येत नाही, असं जर झालं असेल तर या केसमध्ये त्याची वाढ झाली म्हणायचं का नाही झाली? तर या केसमध्ये त्याची वाढ झाली, शरीराचा आकार वाढलाय म्हणजे त्याची वाढ झाली. परंतु जी दुसरी कन्सेप्ट आहे आपली, जी आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याचा त्याचा विकास, तर विकास ही विकासाची जी प्रक्रिया आहे ती यामध्ये झालेली नाही. तुम्ही एका ठराविक वयाच्या टप्प्यातून जात असताना तुमच्यामध्ये वेगवेगळी तुम्ही कौशल्य शिकता, हो की नाही. म्हणजे जसं तुम्ही मोठे झाला, तुम्ही चालायला शिकता, मग चालायला शिकल्यानंतर तुम्ही काही जण सायकल शिकता, काही स्केटिंग शिकता, काही क्रिकेट शिकता. सो ह्यामध्ये काय झालं, तुम्ही वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली, वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन शिकला, यामध्ये झाला तुमचा विकास. सो आजच्या ज्या दोन गोष्टी आहेत, वाढ आणि विकास, ह्या आपण डिटेल बघणार आहोत. वाढ कशाला म्हणायचं आणि विकास कशाला म्हणायचं. सो सगळ्यात पहिली जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती वाढीची कन्सेप्ट. वाढ म्हणजे काय आहे, तर सजीवांच्या शरीराच्या आकारात, उंचीत तसेच वजनात. एक मिनिट, माझ्या पेनचा रंग बदलूयात आपण. शरीराच्या आकारात, उंचीत आणि वजनात होणारी वाढ. वाढीची व्याख्या, समजा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की वाढीची व्याख्या काय किंवा वाढ म्हणजे काय, वाढ कशाला म्हणतात, तर मी जसं आता बघितलं, तुमच्या आकारात वाढ झाली, तुमच्या उंचीत वाढ झाली आणि तुमच्या वजनात वाढ झाली. आकार, उंची आणि वजन ह्या तिन्हीमध्ये होणाऱ्या वाढीला आपण वाढ म्हणजे वाढ असं म्हटलं, ठीक आहे. आणि जेव्हा दुसरं गोष्ट आहे बघा, की सजीवांच्या शरीरात, बुद्धीत, कार्यक्षमतेत आणि कौशल्यामध्ये होणारी वृद्धी म्हणजे विकास. बघा, सजीवांच्या शरीरात मी जसं मगाशी तुम्हाला बाळाचं उदाहरण दिलं, ठराविक टप्प्यांच्या मध्ये, म्हणजे बाळ 1 वर्षाचं झालं की ते छान बोलू वगैरे लागतं, 5-6 महिन्याच्या नंतर ते हळूहळू रांगायला लागतं त्या दरम्यान, असं. सो प्रत्येक वाढीचे जे टप्पे आहेत आपल्या शरीराच्या, तर त्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्ही ठराविक कौशल्य शिकणं हे अपेक्षित असतं. मग आता समजा बरेचदा असं होतं की नाही बघा, आता तुम्ही 6वी मध्ये आहात आणि समजा तुमच्या एखाद्या मित्राला सायकल येत नाही, तर तुम्ही हसता की नाही बरेचदा, की अरे 6वीला गेला आणि अजून सायकल येत नाही चालवता, असं. सो तो काय झाला, तो विकासाचा टप्पा झाला.
मग सायकल शिकली, गाडी शिकली, काही काही शाणी मुलं अशा अगदी मोठ्या मोठ्या गाड्या पण चालवतात, हो की नाही. मग ते तुम्ही वेगवेगळी कौशल्य शिकणं हे तुमच्या विकासाअंतर्गत येते. सो तुमच्या शरीरात, तुमच्या बुद्धीमध्ये झालेली वाढ, तुमच्या कार्यक्षमतेत झालेली वाढ. कार्यक्षमतेत म्हणजे आधी एखादं काम तुम्ही करू शकत नव्हता आणि आता ते करू शकताय. जसं मी आता सांगितलं, तुम्ही आधी सायकल चालवू शकत नव्हता, आता तुम्ही सायकल चालवताय. सो ही तुमच्या कार्यक्षमतेत झालेली वाढ झाली. किंवा कौशल्य, नवीन नवीन स्किल शिकला, जसं स्केटिंग शिकलं, एखादी कला तुम्ही आत्मसात केलीत, तर त्यामध्ये होणारी वाढ याला आपण विकास असं म्हणलं. सो विकासाची व्याख्या काय झाली? सजीवांच्या शरीरात, बुद्धीत, कार्यक्षमतेत आणि कौशल्यात झालेली वृद्धी. आणि वाढीची व्याख्या काय झाली? आकार, उंची आणि वजनात झालेली वाढ. ह्या 2 व्याख्या कळाल्या. आता बघा, जसं इथे दिलेलं आहे, हे रांगणं, उभं राहणं, चालणं, उड्या मारणं, ही जी कौशल्ये आहेत, ही कौशल्ये मग वाढीचा पार्ट झाला की विकासाचा झाला? ही सगळी कौशल्य त्या मुलांना आत्मसात केली, रांगायला लागलं, उभं राहायला लागलं, हे वाढ आहे की विकास? तो विकास आहे. बरोबर. नुसतंच आकारानं वाढलाय पण काही चालता बोलता येत नाही, बरोबर, तर त्याच्यामध्ये वाढ झाली असं म्हणू आपण, पण विकास नाही झालेला आहे. विकासाची कन्सेप्ट कळाली का आणि वाढीची कन्सेप्ट कळाली का? बघा, नुसतंच आकार वाढलाय, दॅट इज वाढ. आणि आकाराबरोबरच तुम्ही वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली, तुमचं ज्ञानामध्ये वृद्धिंगत झालंय, तुमच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली आहे, तर तो झाला विकास. वाढ आणि विकास ह्या 2 गोष्टी एका ठराविक काय म्हणत आपण एकत्र जेव्हा होतात, तेव्हा आपण मग ती व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण आहे असं म्हणू शकतो. आता बघा, ही जी वाढीची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक सजीवाच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होते. प्रत्येक सजीवामध्ये वाढ होते, होय की नाही. वनस्पती पण वाढतात, प्राण्यांच्या मध्ये पण वाढ होते, परंतु वनस्पतींमध्ये होणारी वाढ आणि प्राण्यांच्या मध्ये होणारी वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. जशी वाढ वनस्पतींच्या मध्ये होते तशी प्राण्यांच्या मध्ये होत नाही. आता ह्याचं उदाहरण बघा. प्राण्यांच्या मध्ये तुम्ही बघा, तुम्हाला कुत्रा इथे तुमच्या पुस्तकामध्ये, जसं ते ह्याच बघा, ह्या चित्रामध्ये आपली वाढ झाली, आपले हात, पाय सगळ्यांच्या मध्येच वाढ झाली ना. असं होतं का की फक्त डोकंच वाढलंय किंवा हातच वाढलेत किंवा पायच वाढलेत, असं होतं का? नाही होत. जेव्हा आपली वाढ होते तेव्हा सर्व अवयवांची एक समान वाढ होते आणि ही वाढ एका ठराविक टप्प्यापर्यंतच होते. असं होतं का माणूस जन्माला आलाय, तो अगदी मरेपर्यंत तो उंच 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 होत जातो, असं होतं? नाही होत. म्हणजेच प्राण्यांच्या मध्ये जी वाढ होते ती वयाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत होते. वनस्पतींच्या मध्ये मात्र त्या जिवंत असेपर्यंत वाढ होत जाते. दोघांच्या मध्ये जी वाढ आहे त्या वाढीमध्ये फरक कसा आहे? ही जी प्राण्यांच्या मध्ये होणारी वाढ आहे एका ठराविक ह्याच्यापर्यंत टप्प्यापर्यंत झाली, पुन्हा ती थांबली. तुमची वाढ कशी 16-17 वर्षापर्यंत होते आणि मग उंची वगैरे तुमची वाढत नाही. वजन वाढेल वगैरे ते वेगळं, पण उंची ही एका ठराविक टप्प्यापर्यंतच वाढणार तुमची, बरोबर. प्राण्यांच्या मध्ये याच पद्धतीनं की छोटंसं आहे, मोठं होईल, झालं, इथं येऊन ह्याची वाढ थांबली. वजन वाढेल, कमी होईल, तो भाग वेगळा, परंतु उंचीमध्ये होणारी वाढ एका ठराविक टप्प्यामध्येच होते प्राण्यांच्या मध्ये. परंतु वनस्पतींच्या मध्ये, जसं मी आता म्हटलं, वनस्पतींच्या मध्ये होणारी वाढ, पुन्हा लिहिते ते मगाशी लिहिलेलं गेलं ना. वनस्पतींच्या मध्ये होणारी वाढ ही कधी होत जाते? त्या जोपर्यंत जिवंत आहेत आपण म्हणू आजन्म होत राहते. परंतु ह्या वाढीत पण एक मजा आहे, एक गंमत आहे, सांगते तुम्हाला. प्राण्यांच्या मध्ये होणारी वाढ ही ठराविक वयापर्यंतच होते. प्राण्यांच्या मध्ये होणारी वाढ ही ठराविक वयापर्यंत होते. वनस्पतींच्या मध्ये मात्र ती वाढ सतत होत राहते. झाड समजा तुम्ही कापलत, मोठं झाडेला आपण वाढलंय म्हणून आपण फांद्या कापल्या की तिथं पुन्हा उगवतात की नाही? तसंच, म्हणजे मुळासकट उपटलं तर नाही उगवणार, पण नुसतंच बुंधा त्याचा खोड कापलाय तर मग ते झाड पुन्हा उगवतं. ही वाढीची प्रक्रिया झाडांच्या मध्ये होत राहते. आता बघा मजा तुम्हाला मी सांगणार आहे. वनस्पतींच्या मध्ये पण दोन प्रकाराची वाढ तुम्हाला बघायला मिळते. वनस्पतींची जाडी, म्हणजे जसं हे झाड बघितलं होतं मगाशी आपण,
आता हे मी जर काढलं ना तर ते चित्र जाईल. मी आता पुन्हा सांगते आणि मग त्याचं चित्र दाखवते. झाडांचा बुंधा बघा हा, झाडाचा बुंधा आठवा. झाडाचा बुंधा म्हणजे त्याचं जे खोड असतं, नवीन छोटस झाड असतं, ते छोट्याशा झाडाचा बुंधा जसं जसं ते मोठं होईल तशी तशी त्याची जाडी वाढत जाते. म्हणजे त्याची झाडाच्या बुंध्याची जाडी ही वाढत राहते वाढत राहते वाढत राहते. त्यानंतर फांद्या आणि त्याची मुळे, मुळांची लांबी, मुळांची लांबी या गोष्टी झाडामध्ये सतत वाढत असतात. तुम्ही मूळ कापलत की पुन्हा वाढणार, फांदी कापलीत की पुन्हा वाढणार, बरोबर. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या झाडांच्या मध्ये सतत वाढत राहतात. वेअर ॲज पानांची वाढ, वनस्पतींच्या पानांची वाढ ही मात्र मर्यादित राहते. समजा तुम्ही पान कापलं तर पुन्हा तिथं नवीन पान येतं का? नाही येत. झाड ते पान वाढलं की ते वाळतं आणि पडून जातं. तिथं नवीन पान येईल पण ते आहे ते पान परत तुम्ही कापल्यानंतर, जसं फांदी कापली तर तिथं नवीन फांदी येणार, तसं पान कापलं तर तिथे अर्धच पान कापलं समजा तर तिथं नवीन पान येणार नाही. सो वनस्पतींच्या मध्ये जी वाढ होते ती ही जी आहे ती ठराविक टप्प्यापर्यंत, पानांची वाढ होणे ही ठराविक किंवा काय म्हणत आपण मर्यादित म्हणू, ह्याला आपण मर्यादित वाढ होते. आणि इथं जी आहे ही अमर्याद वाढ आहे. हे वाढत राहतात वाढत राहतात. हा जो प्रकार आहे हा अमर्याद वाढीचा आहे. हे लिहून घ्या, हे सगळं ह्या पद्धतीने लिहून घ्या. वनस्पतींच्या मध्ये आजन्म होते, प्राण्यांच्या मध्ये ठराविक काळापर्यंत होते, परंतु वनस्पतीमध्ये सगळेच भाग आजन्म वाढत नाहीत. झाडाचा बुंधा, फांद्या, मुळांची लांबी हे अमर्याद पद्धतीनं वाढतात, परंतु पानांची वाढ ही मात्र मर्यादित पद्धतीनं होते. आलं लक्षात? आता ह्याची उदाहरणं दाखवते. चला, जसं मी तुम्हाला दाखवलं मगाशी या चित्रामध्ये, हळूहळू जसं हे वाढेल तसं तसं इथे बघा झाडाच्या खोडाची, ह्याला बुंधा म्हणतात, झाडाचं खोड म्हणजे बुंधा, ह्याची जाडी वाढली, बरोबर. पानाच्या मध्ये हे मात्र एकदा ठराविक वाढ पूर्ण झाली की ह्याच्यापेक्षा मग कापलं समजा तुम्ही तर ह्या पानाची वाढ पुन्हा आपल्याला दिसून येत नाही. लक्षात आलं? वनस्पतींच्या मध्ये होणारी वाढ कशा पद्धतीची असते आणि प्राण्यांच्या मध्ये होणारी वाढ कशा पद्धतीची असते. इथं तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे बघा की प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होत असते, वनस्पतींची त्या जिवंत असेपर्यंत वाढ होत राहते. प्राण्यांच्या मध्ये मी मगाशी म्हणलं ना की सर्व अवयवांच्या मध्ये एकसारखी वाढ होते, परंतु वनस्पतींची मध्ये मात्र बुंध्यांचा घेर, फांद्यांची लांबी, मुळांची लांबी हे अमर्याद कालावधीत हे होते आणि काही ह्याच्यामध्ये हे बघा इथं आयुष्यभर होते यांची वाढ. आणि मर्यादित कालावधीत कुणाची होते? पानांच्या आकारात होणारी वाढ ही मर्यादित असते. म्हणजे दोन प्रकारची वाढ झाली झाडांमध्ये, मर्यादित आणि अमर्याद. मर्यादित वाढ पानांची, अमर्याद वाढ फांदी, मुळं आणि बुंध्याची. क्लिअर? आता हे मी आता जसं लिहून दाखवलं होतं की नाही, हे असं पाठबीठ करायला जायचं नाही. अशी प्रकारची चित्र मी तुम्हाला शिकवेन हळूहळू. अशी चित्र काढायची, त्याचे फ्लो चार्ट काढायचे, डायग्रामच्या साह्यानं जेव्हा आपण ते एक्सप्लेन करतो तर ते डोक्यात आपल्या चांगलं बसतं. आता तुम्ही समजा असं बसलं हे पाठ करत, वनस्पतींच्या मध्ये मुळांची, झाडांची, फांद्यांची लांबी, असं जर तुम्ही करत बसलात तर ते काही पाठ होत नाही. इथून पुढे आता लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाठ नाही करायच्यात. कशा पद्धतीनं चांगलं इंटरेस्टिंग वे तुम्हाला मी सांगते त्याचे लक्षात ठेवायचे. सो त्या पद्धतीनं केलं की तुम्हाला अभ्यास पुन्हा करायची गरजच लागणार नाही. आता इथे एक दिलंय बघा, पिंपळ, वड, बांबू, आंबा यासारख्या झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो? वड, पिंपळ, आता वडाचं झाड जर तुम्ही बघितलं समजा, हे वडाचं झाड, ह्याच्यात काय फरक आहे रे? तर वडाचं जे झाड आहे त्याला हे जे आहेत ना ह्या ज्या पारंब्या ज्या असतात ती एक प्रकारची त्यांची मुळंच आहेत. माहिती आहे ना तुम्हाला, वडाच्या पारंब्या ही त्याची मुळं आहेत. सो ह्याची मुळं अशी ह्या पद्धतीनं बाहेर तुम्हाला काही दिसत, जमिनीच्या खाली पण असतात आणि ही पण प्रकारची मुळं असतात. आणि त्याचा बुंधा असा एकदम पसरट वाढतो आणि छान त्याची फांद्या पण त्याला भरपूर येतात. अशी वाढ वडाची होते. हे बांबूच्या जर बाबतीत बघितलं तर बांबूला वडासारख्या फांद्या असतात का? नाही. बांबूचं झाड असं सरळसोट वाटतं. आणि तुम्हाला माहितीये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, बांबूचं झाड हे सगळ्यात फास्टेस्ट वाढणारं झाड आहे, सगळ्यात वेगानं वाढणारं.
झाड आहे. तर त्याला फांद्या वगैरे काही नाही आहेत, हे एकदम असं ह्या पद्धतीनं सरळ वाढतं. आंब्याच्या झाडाच्या बाबतीत बघायचं झालं, सॉरी नारळाच्या झाडाच्या बाबतीत बघायचं झालं तर ते पण सरळ वाढतं, त्याला फांद्या अशा खूप नाही आहेत, ही एक प्रकारे त्याची पानच आहेत. वडाच्या झाडाची वाढ वेगळ्या पद्धतीनं होते, नारळाच्या झाडाची वाढ वेगळ्या पद्धतीनं होते, आंब्याच्या झाडाची वाढ वेगळ्या पद्धतीनं होते. वाढ सगळीमध्येच झाली. मग आता तुम्ही म्हणाल विकास झाला का? हो, जर झाड वाढले समजा आणि त्याला फळच लागली नाही तर मग त्याची नुसतीच वाढ झाली, त्याचा विकास नाही झाला असं म्हणू शकतो आपण? म्हणू शकतो का रे? तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? जर झाड वाढलंय पण त्याला फळच आली नाहीत, ह्याचा अर्थ त्याची वाढ झाली आहे पण विकासच झाला नाही, असं होऊ शकतो का? असा माझा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही विचार करून सांगा. सो हे लक्षात आलं. आणि इथे एक छोटीशी माहिती दिलेली आहे. वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. हे माहितीये तुम्हाला, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया काय असते ते? वनस्पती काय करतात? हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात, सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आणि जमिनीतून पाणी घेतात. ह्या तिघांचा वापर करून ऑक्सिजन आणि ग्लुकोज आपण पुढे शिकणार आहोत. ह्याचं एक रासायनिक समीकरण असतं, कशा पद्धतीनं ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते ती. आत्तापुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाणी या तिघांच्या एकत्रित करणारे म्हणूयात आपण, किंवा तिघांच्या सान्निध्यात वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न म्हणजेच ग्लुकोज तयार करतात आणि ते करत असताना त्या ऑक्सिजन बाहेर रिलीज करतात, बाहेर उत्सर्जित करतात. लक्षात आलं? ह्या प्रक्रियेला म्हणायचं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. सो ह्या तुमचं जे पुस्तकातलं पान आहे, वाढ आणि विकास, ह्या गोष्टी कळाल्या. वाढ कशाला म्हणतात, विकास कशाला म्हणतात, वनस्पतींमध्ये कशी वाढ होते, प्राण्यांच्या मध्ये कशी वाढ होते, मर्यादित वाढ कुठं होते, अमर्यादित वाढ कुठं होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. आज इथेच थांबूयात. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढची कन्सेप्ट बघूया. ठीक आहे, चला बाय बाय.